राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उद्या रविवारी सांगली मिरजेच्या दौऱ्यावर येत आहेत। या निमित्त सांगली मिरजे तयारीला वेग आलेला आहे। भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत त्यांच्या मार्गावर रंगीत तालीम संपन्न झाली। मोहन भागवत हे तब्बल 10 वर्षांनंतर सांगली मिरजेत येत आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची सगळी तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। रविवारी पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसने मोहन भागवत यांचे सांगली स्थानकावर आगमन होणार आहे। त्यानंतर ते काही काळ विश्रांती करून सकाळी टिळक स्मारक भवन येथे जाऊन लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत। त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतील। दुपारी भोजन करून ते सायंकाळी सांगलीतील कोटणीस महाराज मठात जातील। तिथे कोटणीस महाराजांच्या नाण्याचे अनावरण भागवत यांच्या हस्ते केले जाणार आहे। त्या कार्यक्रमानंतर भागवत हे चिंतामणी कॉलेजच्या ग्राउंडवर होणाऱ्या भव्य अशा सभेसाठी रवाना होणार आहेत। या ठिकाणी हजारोंच्या जनसमुदायाला ते मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर ते मिरजेत जाणार असून मिरजेत भोजन झाल्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत। मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे। तसेच राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी सुद्धा सांगलीत दाखल झाले आहेत। आज मोहन भागवत यांच्या संपूर्ण दौऱ्याच्या मार्गावर रंगीत तालीम करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।